स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण फॅमिली प्लॅनिंग चालू केलेलं आहे बघा। त्याच्यामधला तिसरा पॉइंट बघणार आहे, ते म्हणजे इंट्रायुट्राइन डिव्हाइस। तर आपण बघूया इंट्रायुट्राइन डिव्हाइस। तर बघा, इंट्रायुट्राइन डिव्हाइसचं दुसरं नाव काय आहे, त्याला लूप म्हणून पण ओळखलं जातं, त्याच्यानंतर त्याला कॉपर कॉइल म्हणून पण ओळखलं जातं। त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये काय राहतं, स्मॉल टी शेपचं तो जे डिव्हाइस आहे तो कसा राहतो, स्मॉल आणि टी शेपचा डिव्हाइस असतो। त्याच्यानंतर तो काय केला जातो, ह्युमन जे तीनच्या युटेरस मध्ये इन्सर्ट केला जातो। आणि त्याची जी ऍक्शन आहे, ती ऍक्शन काय आहे त्याची, की जे स्पर्म येतं त्यांना काय करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी। त्याच्यानंतर ते काय करतात, स्पर्मला स्टॉप करतात। स्टॉप केल्याच्या नंतर म्हणजे एज पर्यंत, म्हणजे एक पर्यंत त्या स्पर्मची एंट्री होऊ देत नाही, हे कॉपरचं काम राहतं। त्याच्यानंतर बघा, त्याचे क्लासिफिकेशन मध्ये काय आहे, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन। तर याच्यामधला जे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन आहे ते काय आहे, कॉपरचे म्हणजे नॉन मेडिएटेड आहेत। कोणते, फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन हे नॉन मेडिएटेड आहेत, आणि जो थर्ड जनरेशन आहे ते फक्त मेडिएटेड आहे। नॉन मेडिएटेड म्हणजेच जे कॉपरनं बनलेले आहेत ते, आणि मेडिएटेड म्हणजेच की जे हार्मोननं बनलेले आहेत ते, ध्यानात ठेवा। त्याच्यानंतर बघा, आपण फर्स्ट जनरेशन चालू करणार आहे। फर्स्ट जनरेशन काय आहे, नॉन मेडिकेटेड आहे। त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे, लिपेज लूप कशाचं एक्झाम्पल आहे, फर्स्ट जनरेशनचं। त्याच्यानंतर जे लिपेज लूप बनलेलं आहे ते कोणतं आहे, डबल एस शेपचं राहतं। त्याच्यानंतर ते पॉलिथिन पासून बनलेलं राहतं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कंटेंट राहतो बॅरियम सल्फेट। हे बॅरियम सल्फेट कंटेंट काय करतो, एक्सरे म्हणजे कॉपर टी टाकल्याच्या नंतर एक्सरे ऑब्झर्वेशन साठी हेल्प करतो बॅरियम सल्फेट। त्याच्यानंतर बघा, त्याचं एक एक्झाम्पल येतं क्रॅपनबर्ग रिंग म्हणून। आपल्याला इमेज बेस्ड क्वेश्चन येतो क्रॅपनबर्ग रिंगचा। तर ती कशी राहते बघा, अशी एक रिंग राहते, हे झालं कोणत्या, फर्स्ट जनरेशन मधली क्रॅपनबर्ग रिंग ही अशी दिसती। तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, फॅमिली प्लॅनिंग मधल्या फर्स्ट जनरेशन मधलं लिपेज लूप आणि क्रॅपनबर्ग रिंग। त्याच्यानंतर बघा, हे सगळं इंट्रायुट्राइन डिव्हाइस मध्ये येतं। त्याच्यानंतर आपण पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण बघणार आहे सेकंड जनरेशन। थँक्यू।